जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काल कोजागिरी झालेली आहे, पण कल्याण डोंबिवलीमध्ये खरी कोजागिरी ही 1 तारखेला आहे आणि ती सुद्धा दिवसाची आहे. कारण अनेक जण येत आहेत, गल्लोगल्ली फिरतायत, अनेक आश्वासनं दाखवतायत, स्वप्न दाखवतायत आणि काही जणांचं एक बरं असतं, निवडणुकीच्या आधी एक रूप असतं आणि समजा त्याला तुम्ही फसलात आणि निवडून दिलत तर निवडून दिल्यानंतर दुसरं रूप असतं. म्हणजे कसं असतं की प्रचार करताना साबरमती आपण म्हणतो, अरे वा चांगला माणूस आहे, साबरमती म्हणजे गांधीजींचा आदर्श ठेवणार आहे, द्या निवडून. आणि निवडून दिल्यानंतर बारामती. म्हणजे आधी साबरमती आणि निवडून दिल्यानंतर 6 जातो आणि नुसतं बारामती येतं. कारण आता देशामध्ये 100 बारामती पाहिजेत कोणाला तरी. तुमच्या कल्याण डोंबिवलीची बारामती करायची असेल तर करा. आणि म्हणून 1 तारखेला तुमची मती गुंग होऊ देऊ नका. जो हक्काचा भगवा शिवसेनेचा आहे, शिवरायाचा आहे, हिंदुत्वाचा आहे आणि हा भगवा सुद्धा कसा एकदम भगवा म्हणजे भगवा, त्याला दुसरा कोणताही डाग नाही, बिन डागाचा भगवा फडकवा, कोणताही त्याच्यावरती डाग नको. आजच्या सभेला आल्यानंतर जितके लोक मला भेटले सगळ्यांच्या तोंडी एकच चर्चा आहे. आज कोणीतरी इकडे म्हणजे डोंबिवलीमध्ये होम हवन केलं म्हणतात. म्हणजे म्हणतात सगळ्यांनी की आम्ही होम देऊ. अरे तू होम दे ना बाबा, भूमिपुत्रांच्या जागांचं हवन करून इतरांना कशाला होम देतोस. पण विशेष म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये बिहारमध्ये नितीश कुमार तांत्रिकाला भेटले, केवढी मोठी बोंबाबोंब झाली, नॅशनल न्यूज. आणि मग मोदींनी त्या आरजेडीचं नामांतर केलं, राष्ट्रीय जादूटोणा पार्टी. आता होम हवन कोणी केले ते बघा आणि तुमच्या पार्टीचं काय नाव द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. आम्ही नाही नाव ठेवत, आम्ही नाही ठेवत. आम्हाला तांत्रिकाची गरज नाही, आम्हाला मांत्रिकाची गरज नाही. आमचे तांत्रिक मांत्रिक जी काय आमची शक्ती आहे ती इकडे एकवटलेली आहे. आम्हाला कोणाची तशी गरज नाही. यांचा आशीर्वाद आम्हाला पुरेसा आहे, यांचा आशीर्वाद पुरेसा आहे. हां, अर्थात एक आमची परंपरा आहे आणि म्हणून या परंपरेला जागून मी येताना गणरायाचं दर्शन घेतलं. कारण मंगल कार्य करायला जातोय, या शहरामध्ये चांगलं काहीतरी घडवतोय, शुभ कार्य करतो आहे. तुझे आशीर्वाद असू दे आणि त्या कार्यामध्ये येणारी जी काही विघ्न असतील ती विघ्न हरता तू आहेस, ही विघ्न सगळी दूर कर आणि हा पवित्र भगवा पुन्हा या महापालिकेवरती फडको, ही प्रार्थना करायला मी गेलो होतोच. कारण आम्ही श्रद्धाळू आहोत, श्रद्धावान. कामं करून आम्ही मतं मागतो. हा फडके रोड याचा इतिहास किती लोकांना माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण मला वाटतं डोंबिवलीमधला हा पहिला रस्ता. ज्या वेळेला नगर परिषद होती किमान 100 वर्ष झाली असतील आणि आधी हा चिखलाचा रस्ता होता, मातीचा रस्ता. आणि तेव्हा जिल्हा परिषद वगैरे काय असेल तिथे फडके नावाचे जे इंजिनियर होते त्यांनी हा रस्ता पहिल्यांदा डांबराचा केला आणि म्हणून त्यांचं नाव या रस्त्याला दिलं. आणि एकनाथ तुम्ही बोलत ते खरं आहे. गेली जी निवडणूक होती ती नाही म्हटलं तरी कठीण होती, कारण खड्डेच खड्डे होते. कामं काढली होती सगळी रस्त्यांची, दोन्ही बाजूनी त्या पाईपलाईन टाकायच्या होत्या, भुयारी गटार योजना करायची होती. जिथे जाऊ तिकडे खड्डे, खड्ड्यांचं जाळं होतं नुसतं. आणि प्रचार करताना अनेक जण निरोप द्यायचे, जरा रिक्षातून फिरून बघा. म्हटलं यावेळेला काही खरं नाही, तरी बघूया. हा तसा डोंबिवली काय कल्याण काय हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. मतदार नाराज नक्की होईल, पण म्हटलं आपल्यापासून दूर नाही जाणार, दूर नाही जाणार. या एका विश्वासाने गेल्या वेळची निवडणूक लढलो होतो. काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगदी पूर्ण जरी नाही तरी महापौर आपला झाला. दोन्ही वेळेला म्हणजे 5च्या 5 वर्ष महापौर आपला.
पण या वेळेला आपण कामं करून लोकांसमोर गेलेलो आहोत. ही सगळी जी काय मंडळी आहेत, एकनाथ काय, नरेश काय, गोपाळराव, राजन वगैरे सगळे, सुभाष आहेत, सगळेच. यांना मी म्हटलं एकच काम करा, बाकी कोण टीका करते त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका. आपण जे केलंय ते अगदी ठणठणीतपणाने लोकांच्या समोर लावा, अगदी करून दाखवलं. जसं गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही केलं होतं तशी ही कामं ही लोकांसमोर दाखवा. आणि ज्यांनाही कामं दिसत नाहीत तर त्यांना मोतीबिंदू झाले असतील. आपण काय करू शकतो? आपण काय करू शकतो? तरी देखील मला असं वाटतं एक कर्तव्य म्हणून मी ते करणार होतो की गेली 5 वर्ष जे मित्र आपल्या सोबत होते त्यांना सुद्धा या कामाचं श्रेय द्यावं असं माझ्या मनात होतं. की बाबा तुम्ही काही केलं नाहीत, काही सूचना केल्या नाहीत, पण निदान गप्प बसून राहिलात म्हणून कळत न कळत या कामाचं श्रेय आम्ही तुम्हालाही देऊ इच्छितो. पण मित्रालाच नको. मित्र म्हणतो नको आम्हालाच नको. ठीक आहे, जा बाबा, तू तुझ्या रस्त्याने जा, आम्ही आमच्या रस्त्याने जातो. पार्लमेंट आहे, पंचायत, मग करायचं काय? तूच नको म्हटलं तर आमची पंचायत होते. श्रेय द्यायचं म्हटलं तरी तूच नको म्हणतोयस. बरं, पार्लमेंट आहे, पंचायत करा, राज्य करा, पण पार्लमेंटमध्ये काय चाललेलं आहे हे लोकांना काय कळत नाही. आम्ही नाही टीका करत, शिवसेना म्हणून मी इकडे टीका करायला उभा नाही. फक्त पार्लमेंट आहे, पंचायत बोललात म्हणून तुमची पंचायत पार्लमेंटमध्ये कशी होते? कालच अरुण शौरी बोललेले आहेत टीव्ही चॅनलवरती. बोलले ना, अरुण शौरी म्हणजे कट्टर भाजपाचे खासदार होते, मंत्री होते, आणि ते बोललेले आहेत की आतापर्यंत सगळ्यात दुबळं पीएमओ म्हणजे प्रधानमंत्र्यालयाचं कार्यालय आतापर्यंत सगळ्यात दुबळं असं हे आत्ताचं आहे. आत्ताचं कार्यालय हे सगळ्यात दुबळं आहे. पीएमओ हे सगळ्यात विकेस्ट पीएमओ. मग काय करायचं असं पार्लमेंटचं? आणि पार्लमेंट पंचायत सत्ता देऊन काय करायची? नुसती टीका करायची म्हणून ह्या गोष्टी बोलते असं नाहीये, पण जे काय होत आहे ते लोकांना कळत नाही अशातला भाग नाही. पण आज आम्ही जी काय कामं केलेली आहेत, वचननामा, हा वचननामा तुमच्या समोर ठेवलेला आहे. इतर कोणत्या पक्षाने असा वचननामा तुम्हाला दिलाय मला सांगा? दिलाय असा वचननामा? बरं, हा वचननामा चालल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर शिवसैनिक, शिवसेना किती बारकाईने आपल्या शहराकडे आणि आपल्या आयुष्याकडे बघते येते. मीच इकडे ज्या ज्या वेळेला आलो, खरं गेल्या महिन्यात सुद्धा आलो होतो, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका पाठोपाठ एक त्या उद्घाटनांचा कार्यक्रम, भूमिपूजनांचा कार्यक्रम, किती कामं केलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो सुद्धा आपण सोडवतो आहोत, म्हणजे सोडवलेला आहे. पाण्याचा पुरवठा वाढवलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मला कौतुक वाटलं, ते एकनाथ तुम्ही बोललात ना, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, ते STP. मला खरंच पाहून मोठं आश्चर्य वाटलं की अरे, हे आपल्या महापालिकेच्या कारकिर्दीत हे असं सगळं होतंय. बरं, त्यातून पाणी स्वच्छ होऊन नुसतं सोडून दिलं जात नाही. हे पाणी पुन्हा आपण इतर कामासाठी, म्हणजे पिण्यासाठी नाही, पण रस्ते धुवायला असतील, फायर ब्रिगेडसाठी असेल, हे सगळं पाणी आपण वापरू शकतो. म्हणजे कळत न कळत जो पाण्याचा साठा, आपल्या पिण्याच्या पाण्याचा उपयोग त्याच्यासाठी होणार होता, तो वाचलाय. आणि हे पाणी उपलब्ध झालंय, म्हणजे पाणी कळत न कळत वाढलं की नाही वाढलं? मग ते स्वच्छ झालेलं पाणी न बघता त्याच्या आधी जर का गटारगंगेत कोणाला काय बुचकाळ्या मारायच्या असतील मारू देत, आम्हाला नाही त्याच्यामध्ये जायचं. जे विषय तुमच्या जिव्हाळ्याचे आहेत, अगदी 27 गावाचा विषय सुद्धा आहे. काय काऊर उठवलंय की शिवसेना ही आपली वैरी आहे, वैरी आहे, शिवसेना विरुद्ध सगळे लोक या. रे, सगळे लोक एकत्र या. पण त्या गावकऱ्यांना विश्वास आहे तो शिवसेनेवर आहे. त्यांना माहिती आहे ही शिवसेना ही धंदेवाईक नाहीये, नुसती जमिनी बळकावायला शिवसेना आलेली नाहीये. आपले प्रोजेक्ट करायचे, आणि महापालिका झाली तर कर वाढेल म्हणून विरोध करायचा. ही असली अवलाद शिवसेनेमध्ये नाहीये. बिल्डरांची सेना शिवसेना नाहीये. इकडे ही भूमिपुत्रांची शिवसेना आहे, आणि ते सगळे भूमिपुत्र हे शिवसेनेसोबत आहेत. या ना, सगळे अंगावर या. पण येताना एक, जर का प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये शिल्लक असेल तर खरं बोलून अंगावर या, खोटं बोलून अंगावर येऊ नका. खोटं बोलून लोकांना कुठेतरी गुंगवून ठेवून अंगावर येऊ नका, कारण नंतर लोक कपाळावरती हात मारत बसतील, अरे आम्ही काय करून बसलो. तुम्हाला काय वाटते विरोधकांना की शिवसेना, जर का शिवसेना ही जनतेच्या विरोधात असती, भूमिपुत्राच्या विरोधात असती, तर 50 वर्ष शिवसेना टिकली नसती. अनेक सेना आल्या, अनेक पक्ष आले आणि गेले, पण शिवसेना नुसती टिकलीच नाही, तर शिवसेना एकाएकी झुंझुन सिरा तुमच्याबरोबर टक्कर देऊन सुद्धा शिवसेना ही वाढलेली आहे. ती उगाचच नाही वाढलेली. आणि म्हणून त्या 27 गावातल्या गावकऱ्यांना मी सांगतो, मी स्वतः तुम्हाला विश्वास देतोय की तुमच्या हिताचा असेल, तुमच्या विकासाचा प्रश्न
हा मी स्वतः जातीनं लक्ष घालून सोडवल्याशिवाय राहणार नाही, स्वतः लक्ष देतो. पण नेमकं काय करणार आहात ते इतर पक्षांना विचारा. आम्ही स्मार्ट सिटी करू म्हणजे काय करू ते काय माहिती नाही, वरून जसं येईल तसं आम्ही करू. अरे पण बोल ना लेका, स्मार्ट म्हणजे काय? काही इथे जमलेली जनता स्मार्ट नाहीये काय? आणि मग आम्ही जे काही इकडे करतोय त्याच्यापेक्षा वेगळं असं स्मार्ट सिटीमध्ये काय असेल तर मला सांगा ना तुम्ही. एक एक गोष्टी, आरोग्याची सोय असेल, शिक्षणाची सोय असेल, इतर आणखीन काही गोष्टी असतील, उद्यानं असतील, मैदानं असतील, रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी ह्या जर का चांगल्या होणार असतील आणि त्याला तुम्ही जर का स्मार्ट सिटी म्हणणार नसाल तर तुमची स्मार्ट सिटी नेमकी आहे तरी काय ते लोकांसमोर मांडा. उगाच काहीतरी आपले शब्द वापरायचे. मला माहिती काहीच नाहीये, ते म्हणाले म्हणून आम्ही म्हणतोय, आम्ही म्हणाले म्हणून हा म्हणतोय, पण खरं काहीच कोणाला माहिती नाहीये. आम्ही जे करतो आहोत ते तुमच्या समोर ठेवलेलं. नेमकं काय होणार आपल्या शहराचं आहेत ना, अनेक गोष्टी आहेत. जशा काही गोष्टी ह्या जिव्हाळ्याच्या असतात, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, कचरा आहे, आणखीन काही आहे, तसंच एक अभिमानाची गोष्ट असेल की अरे होय हा माझा आदर्श आहे, हा माझा अभिमान आहे. जी स्मारकं आम्ही करतो आहोत त्याच्यात सावरकरांचं स्मारक हे आम्ही करणार म्हणजे करणारच, लोकमान्यांचं स्मारक करणार म्हणजे करणारच. ज्याला सावरकरांचा अभिमान नाही तो मला वाटतं हिंदूच नाही, तो मराठीच नाही. सावरकरांना मला छोटं नाही करायचं, ते केवळ मराठी होते म्हणून त्यांचं स्मारक, अजिबात नाही. एवढ्या कोत्या वृत्तीचे आम्ही नाही होत. पण जसं गुजरात नरेंद्र मोदी वल्लभभाईंचं स्मारक करतायत, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा वल्लभभाईंचा करतायत, मग जर का महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीमध्ये सावरकरांचं जर का चांगलं स्मारक आम्ही करणार असू तर त्याच्यात वावगं काय? वावगं काय? सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही? का दिला जात नाही आणि का द्यायचा नाही? मला आठवतंय, मला कोणीतरी सांगितलं की ज्या वेळेला सुधीर फडकेने सावरकरांवरती चित्रपटाची घोषणा केली इकडेच डोंबिवलीमध्येच केली. साहजिकच आहे, मराठी माणूस, पैसा येणार कुठून? शिवसेना प्रमुखांनी सुद्धा त्यांना मदत केली होती. पण सगळीकडे असे पैसे मागत असताना तिथल्या तिथे त्या सभेमध्ये डोंबिवलीतल्या एका साध्या गृहिणीने हातातल्या बांगड्या काढून दिल्या होत्या की सावरकरांवरती चित्रपट काढताना घ्या, माझे ह्या ज्या काही बांगड्या आहेत, माझे जे काही दागिने आहेत ते घ्या. ही भावना जर का सर्वसामान्य या महिलांमध्ये असेल तर आम्ही राजकीय नेते काय नुसते आमचेच पुतळे उभे करायचे? सावरकरांचं स्मारक कोणी किती विरोध केला, कोणी किती नावं ठेवली, तरी आम्ही या डोंबिवलीमध्ये करणार म्हणजे करणारच. हा शिवसेनेचा शब्द आहे, शिवसेनेचा शब्द आहे. पुढच्या पिढ्यांना सुद्धा आदर्श कोण? का अशोक चव्हाणांचा आदर्श तो तिथली बिल्डिंग जाऊन दाखवायची? हा आदर्श, बिल्डिंग बांधले, या बिल्डिंगला ना आई ना बाप उभी राहिलेली आहे. आणि सावरकरांचा आदर्श ठेवताना सावरकरांनी सुद्धा जो आदर्श ठेवला होता चाफेकर बंधूंचा, कसे क्रांतिकारक घडले, कशी देशप्रेम म्हणजे काय असतं, कोण शिकवतं, कसं जन्माला येतं? देशप्रेम हे कुठल्याही शाळेत शिकलं जात नाही, शिकवलं जात नाही, ते रक्तामध्ये असावं लागतं. आणि ज्या वेळेला चाफेकर बंधूंना फाशी दिलं गेलं तेव्हा 15 वर्षाचं पोर, हे सावरकर 15 वर्षाचे होते, घरातल्या देवीसमोर जाऊन त्यांनी शपथ घेतली की माझ्या देशाच्या शत्रूशी लढताना चाफेकरांसारखा मारता मारता मरेन, नाहीतर शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. 15 वर्षाचं मूल काय? कुठेतरी आजची मुलं आणि त्यावेळीची मुलं, आजच्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं म्हटलं, त्यांना ताठ उभं राहायची म्हटली तरी पंचायत होते. आणि त्यावेळेला 15 वर्षाचं मूल देशासमोर देशासाठी आहुती द्यायची शपथ घेते. हे असे आदर्श, ह्यांचं पूजा आपण करायची नाही तर कोणाची करायची? दाऊदची करायची का पाकड्यांची करायची? जे येतात आपल्याकडे खेळायला त्यांची पूजा करायची, जयदेव जयदेव म्हणून? वाईट एका गोष्टीचं वाटतं की रामदासभाई, तुम्ही मगाशी बोलताना मी ऐकलं, मी त्या गणेश मंदिरात जाताना तुम्ही पाकिस्तानचा उल्लेख केला. काय आपली भूमिका चुकली का रे? पाकिस्तानच्या कलाकारांना, पाकिस्तानच्या खेळाडूंना, पाकिस्तानचे कोणते त्यांचे माजी मंत्री कसुरी आले होते आपल्याकडे पुस्तक प्रकाशन करायला. एवढं जाड पुस्तक, तिकडे गोळीबार चाललेला आहे. काल सुद्धा टीव्हीवरती सगळी एकच मोठी बातमी चालली होती, ती 15 वर्षानंतर गीता, ती मुलगी पाकिस्तानातून आपल्या देशात परत आली. चांगली गोष्ट आहे ही. एका बाजूला बातमी आणि खाली लाईन चाललेलं की सीमेवरती गोळीबार सुरूच, सीमेवरती गोळीबार सुरूच. मग हे असं युद्ध सुरू असताना कसुरी ते पुस्तक म्हणजे काही गीता घेऊन आले, ती गीता वेगळी, पण हे काही गीता सांगायला आले होते आम्हाला.
बरं ते बरं की आम्ही विरोध करतो आहोत, दुसरं कोणाचं बोलण्याची हिंमत नाहीये. आणि संताप एका गोष्टीचा येतो की शिवसैनिक मर्दाचं काम करताना आपलेच मित्र जे सत्तेवरती बसलेत ते उभे राहतात, खबरदार जर टाच मारूनी. अरे चिंदड उडवण्याची हिंमत आहे का? हे बसलेत ना इकडे, बसलेत ना. पण तुम्ही आमच्या अंगावर येता. पाकिस्तानला शिवसेनेने विरोध केल्यानंतर तुमचं हिंदुत्व असेल काही असेल ते उलट त्याचा रंग बदलतो कसा, हिरवा कसा होतो आणि आमच्या अंगावरती कसा येतो. आम्हाला देशप्रेम शिकवू नका. कोण शिकवते तुम्हाला देशप्रेम? तुमच्या आम्ही नादी पण लागत नाही. आमचा विरोध आहे तो पाकिस्तानला आहे. जोपर्यंत पाकिस्तान आणि हिंदुस्थानचे संबंध हे चांगले होत नाहीत, मैत्रीचे होत नाहीत, तोपर्यंत सगळे एकत्र मिळून, सगळे नागरिक मिळून का पाकिस्तानचा विरोध करायचा नाही. आणि जसं शिवसेनेने ते केल्यानंतर जणू काही आकाश कोसळले, असे सगळे पक्ष, सगळे विचारवंत हे शिवसेनेवरती तुटून पडतात. अरे कधीतरी लेखाने एकत्र होऊन एका आवाजात पाकिस्तानचा विरोध करा ना, बघा पाकिस्तान सरळ होतोय की नाही. पण पाकिस्तानी हसत असतील की अरे बघा म्हणे यांच्याकडे देशप्रेमाला ही अशी ही किंमत आहे. जे देशप्रेम दाखवत आहेत त्यांची छितू त्यांचीच लोक करतायत. हे लोक आपल्याची काय लढणार? अणुबॉम्ब टाकायची सुद्धा गरज नाही, हे आपापसात लढूनच मरतील. पण दुर्दैव असं पाकिस्तानला विरोध करायची की नाही या कारणासाठी ती लढाई होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. देश देश म्हणायचा तरी कशाला? आहे कल्याण डोंबिवली आहे, सुशिक्षित वर्ग आहे इकडे, त्यांना सुद्धा मी विचारतोय. आहे ना तुमच्या शहराचे प्रश्न, महापालिकेमध्ये पाकिस्तान हा विषय येत नाही तरी सुद्धा मी आणतोय, कारण मत माझं कोणत्या विचारसरणीला मी देतोय ते सुद्धा तुम्ही विचार करण्याची गरज आहे, त्याची सुद्धा आवश्यकता आहे. कोणाला मी मत देतोय, ज्याला मी मत देतोय, पाणी काय पाणी देऊ, हे देऊ ते देऊ, घरपोच तुम्हाला आणखीन काय काय वाटेल ते देऊ, हे सगळेच सांगतायत. पण कोणत्या पक्षाकडे विचार आहेत, विचाराने कोण पुढे चाललेला आहे आणि कोणत्या पक्षाचे विचार मला पटतायत तो विचार तुम्ही करणार आहात की नाही. वाटेल त्याला तसे अपक्ष पण उभे राहतात. आहेत ना अपक्ष, काय काम नाही करत. आमच्यातले सुद्धा काही बंडखोर राहिलेत. त्यांनाही मी सांगतो की आता बाबांनो लढायची ही वेळ आपापसात लढायची वेळ नाहीये. जे कोणी अपक्ष इकडे उभे राहिले असतील नसतील मला कल्पना नाही, भगव्यासाठी मागे या आणि एकच आपला हक्काचा भगवा त्या महापालिकेवरती फडकवा. आता त्याच्यामध्ये विघ्न संतोषीपणा करू नका, विघ्न संतोषीपणा करू नका. पण या सगळ्या ज्या काही आपण गोष्टी करतो आहोत, एक तर कामं करायची नाहीत, वेडीवाकडी कामं करायची आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी होम हवन करायचं. हे असं होम हवन करून देव पावणार नाही, कारण देव बोलतो अरे तू त्या भगव्याची किंमत ठेवत नाहीस तर तुला मी कशाला तुझं स्वप्न जे आहे ते मी साकार करू, कशाला करू. या सगळ्या गोष्टींचा हा विचार झाला पाहिजे. आज इथे येण्यापूर्वी आणखीन एक समाधानाची गोष्ट शिवसेनेच्या आपल्या मंत्र्यांनी केली, दिवाकर राऊतांनी. मध्ये जी काय सगळी पोस्टर्स लागली होती ना, होर्डिंग लागली होती ना, जनधन योजना लागली होती ना तुमच्या गावामध्ये. जनधन योजना म्हणजे काय? बँकांमध्ये तुमची खाती, खात्यामध्ये पैसा कोण देणार आहे? खात्यात पैसा आहे, येतात पंतप्रधान टाकतात पैसा, मुख्यमंत्री येऊन टाकतात पैसा. बरं ते बरं, गेले जवळपास 15-20 वर्ष मी या इकडे निवडणुकीच्या प्रचाराला येतोय. प्रत्येक वेळेला मंत्री वेगळे असतात, मुख्यमंत्री वेगळे असतात, वेगवेगळे मुख्यमंत्री प्रत्येक निवडणुकीमध्ये येऊन गेलेले आहेत. याही वेळेला आलेले आहेत, गेल्याही वेळेला आले होते. आपले सुद्धा ही लोक आहेत, हे आज मंत्री म्हणून आलेले आहेत. पण एकनाथ शिंदे असो, रामदास कदम असो, आणखीन ही सगळी लोक ही शिवसैनिक म्हणून इथे राहणारी आहेत. सत्ता आली काय, सत्ता गेली काय, सत्ता असेल सत्ता नसेल, पण ही लोक इथेच आहेत. ती लोक येतात, बोलतात आणि निघून जातात. विचार करा ना, विधानसभेच्या वेळेला कोण कोण आले होते इकडे? संपूर्ण जणू काय सर्व पित्रे अमावस्या, सगळी पित्रे वरची खाली उतरली होती. सगळी दिल्लीची लोक इकडे आली होती. गेली कुठे आता ती पित्र? महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, कोण करणार मदत? काय हालत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये, शेतकऱ्यांची हालत अशी वाईट आहे
काय धान्य घेऊन येते आणि तुम्हाला खायला घालते म्हणून सांगून आली होती, पण ते धान्य मिळत नाही म्हणून त्या बाईने आत्महत्या केलेली आहे. 4 दिवसापूर्वी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. स्वाती पिटले तिचं नाव. का आत्महत्या केली? कॉलेजमध्ये जाताना एसटी मध्ये जे काही पैसे लागतात, पास लागतो, तो पास विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळतो, पण सवलतीचा दर सुद्धा त्या शेतकऱ्याला परवडत नाही. 8 दिवस ती मुलगी कॉलेजमध्ये गेली नाही. 9व्या दिवशी आईने कुठून तरी उधारी करून, उसनवारी करून पैसे आणले आणि मुलीला कॉलेजमध्ये पाठवलं. मुलगी बोलली, काय हे, किती टेन्शन. एक तर धान्य करपून गेलेलं आहे, आयुष्य सुकून गेलेलं आहे, आणि अशा करपलेल्या सगळ्या नुसत्या शेतामध्येच नाही, करपलेल्या आयुष्यामध्ये माझं आणखीन ओझं माझ्या आईवडिलांना कशाला. आणि त्या मुलीने आत्महत्या केली. 11वीतली पोर, मुलगी शिकली, प्रगती झाली. कुठे शिकते मुलगी? शिकायला कॉलेजमध्ये जायला पैसे नाहीत म्हणून मुले आत्महत्या करतायत. आणि आम्ही आपले षंडासारखे जर का खुर्चीवरती बसणार असू तर मग शिवरायाचं नाव, सावरकरांचं नाव घेण्याची आमची लायकी नाही, आमची योग्यता नाही, आणि त्याच्यापेक्षा आम्ही घरात बसलेलो बरे. आणि म्हणून मी दिवाकर राऊतांना फोन केला. म्हटलं, दिवाकरजी, काय वाटेल ते करा, पण निदान सुरुवात म्हणून दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये ही जी काय होरपळ चाललेली आहे, ही होरपळ संपवा. आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा जो काय सवलतीचा पास आहे, ती सवलतीचा पास नाही, पूर्ण शुल्क ते माफ करा. त्यांना मार्चपर्यंत होईना या शैक्षणिक वर्षापर्यंत फुकट एसटीने प्रवास करायला द्या. हे त्यांनी केलंय. हे केलं. आज त्याची घोषणा झाली आणि आपल्याला कल्पना नाही, मराठवाड्यात जवळपास 4,60,000 विद्यार्थिनींना त्याचा उपयोग होणार आहे. 4,60,000. ही अशी सगळी कामं, याला म्हणतात लोकांच्या मन की बात. नुसती आपण बोलून उपयोग नाही, त्यांच्या मनाची बात आपण ओळखली पाहिजे, त्यांच्या दिल की बात आपण ओळखली पाहिजे, आणि ते आपण केलं पाहिजे. मग वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर कोणीतरी काहीतरी टीका करायची की या वचननाम्यामध्ये अमुकच नाही, त्या वचननाम्यामध्ये तमुकच नाही, गेल्या वेळेला काय बोलले ते विसरले. मी फोन केला अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे, म्हटलं काय विसरलो? त्याला काही विसरलेलं नाहीये. जी आपण जो सिटी पार्क करतोय त्याच्यामध्ये तारांगण येत आहे, मत्स्यालय येत आहे, सगळं असं अप्रतिम आपण हे शहर करणार आहोत. हे आता सुरुवात झाली. पहिले रस्ते झालेत, आणखीन पाण्याची सोय होते, सगळी झालेली आहे. काही कामं म्हणे अर्धवट आहेत. अरे आहेत ना, आहेत, कारण ती पूर्ण व्हायला वेळ लागतो. ती होताना, ती होईपर्यंत धीर धरशील की नाही? जसं शिवसेना प्रमुखांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा, जवळपास 20 फुटाचा पुतळा बनतोय आता. आपला नवीन महापौर तुमच्या आशीर्वादाने जो बसेल त्याच्या हस्ते त्याचं अनावरण होणार आहे. त्याच्या हस्ते होणार आहे अनावरण. तुम्हाला जी वचनं दिली त्यातले एक सुद्धा विसरलो नाही, विसरू मी देणार नाही, आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक दरवेळेला 5 वर्षांनी येते आणि 5 वर्षांनी जात. 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली जात आहेत. जर का तिकडे बटन दाबताना चुकलं आणि विचाराच्या भरात मती गुंग झाली तर तुमची बारामती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती बारामती होऊ द्यायची नसेल तर कोणाला मत द्यायचं? सगळे देणार आहात? हात वर करून सांगतात. बस एकच निशाणी, एकच निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.